काय बोलताय जेव्हा माझी बायको देवा. अरे मूर्ख माणसा, अजून तुझी बायको पाण्यामध्ये असताना ऐश्वर्याला रुपये मुरगळ जा तुझी बायको समजतो. किती बदल आहे, किती खोटं बोलू लागलं. नाही नाही जेव्हा तुम्ही आपल्याला आपल्यात लक्ष घातलं कशा खरं जेव्हा तुमचं सत्यवान म्हणजे पुराण पाण्यात पडली, मी रडत बसलो, तुमच्या मदतीचा धावा केला आणि तुम्ही माझ्या मदतीला धावून आला. आठवतंय का? सत्यवामध्ये माझी परीक्षा बघण्याचा प्रयत्न केला. प्रथम पाण्यातून तुम्ही चांदीची कुराड काढून दावली, ती कुराड माझी नाही म्हणाल. आठवतंय का? नंतर तुम्ही सोन्याची कुराड पाण्यातून बाहेर काढली. आठवतंय का? ती माझी नाही म्हणाल्यानंतर तुम्ही लोखंडाची कुराड पाण्यातून बाहेर काढली आणि ती कुराड माझीच आहे म्हणालो. बरोबर आहे, बरोबर आहे. माझा हा प्रामाणिकपणा बघून तुम्ही माझ्यावरती प्रसन्न झाला आणि सत्यवामध्ये सर्वच्या सर्व कुराडी मला बक्षीस दिले. देवा आठवतंय? आठवतंय? पण देवा तो आता सत्ययुग हे कलियुग. कलियुग मध्ये पुन्हा माझी बायको पाण्यात पडली, पुन्हा मी रडत बसलो, पुन्हा तुमच्या मदतीचा धाव केला, पुन्हा माझ्या मदतीला धावून येऊन पुन्हा एकदा परीक्षा बघण्याचा प्रयत्न केला. केला ना? केला का? केला ना? प्रथम पाण्यातून तुम्ही ऐश्वर्या बाहेर काढली, मी तिला नाही म्हणलं असतो. नंतर तुम्ही राखी सावंत पाण्यातून बाहेर काढली असती, मी तिला नाही म्हणलं असतो. बिपाशा पाण्यातून बाहेर काढली असती, मी तिला नाही म्हणलं असतो. मल्लिका पाण्यातून बाहेर काढली असती. सर्वच्या सर्व नट्या तुम्ही पाण्यातून बाहेर काढल्या असत्या. सर्वच्या सर्व मी नाही म्हणत बसलो असतो आणि शेवटी तुम्ही माझी बायको पाण्यातून बाहेर काढली असती. बरोबर आहे? आणि ती बायको माझीच आहे म्हणलं असतो तर हा माझा प्रामाणिकपणा बघून तुम्ही पुन्हा एकदा माझ्यावरती प्रसन्न झाला असता आणि सर्वच्या सर्व नट्या मला बक्षीस दिल्या असत्या. बरोबर आहे? पण देवा मी ही किल्ला सांभाळताच गुडघा टेकलं तर बाकीच्या कुठलं सांभाळू. त्यामुळे पहिल्या झटक्याला समजलं ही माझीच बायको आहे.